ओम ऐं ह्रीं क्लीं महालक्ष्मी देवै नमः। ओम ऐं ह्रीं क्लीं महालक्ष्मी देवै नमः। काळूबाईच्या नावानं चांग भलं। दादा, हे समजा झालं ना की जरा वर या, एक काम आहे। ताई, एक मिनिट थांबा। शीतलते, समजाना नाश्त्याला काय द्यायचं लक्षात आलंय ना? होय, दादासाहेबांना ऑमलेटच द्यायचं। बरं, कांदा मिरची समजी तयारी करून ठेवा। आई, आपल्याकडे ते तांब्याचं तांबे आहे का? हाय की, पण तुला कशा पै पाहिजे? अगं, काल रात्री जरा लेट पर्यंत काम केलं ना, सो ऍसिडिटी झाली खूप। मित्राने सांगितलं की त्यातलं पाणी प्यावं म्हणून, चांगलं असतं। ट्राय करून बघतो ना। नाही ठीक आहे, चांगलंच असतं ते। दे ग, तांबे आहे तिथे तो दे। होय, हा, आणि फ्रीज मध्ये दूध बी ठेव, गार झाल्यावर प्यायचं। हो ठीक आहे, पितो ना। हा, आणि काम जरा कमी करायचं। भाऊजी घ्या। थँक्यू, येतो। ऍसिडिटी तर आर्याला झाली होती, मग हा तांब्याचा कलश। काय करताय तुम्ही? घटस्थापना केलीस नव? काय चाललंय हे? पुन्हा माझ्या रूमची झडती घेताय? वय, कारणच तसं आहे। आत्ता काय कारण आहे? कितींदा सांगायचं हिला घटस्थापना करायची नाहीये घरात म्हणून? पाटलांच्या जीवावर उठलीये ना ती। अजिबात गप्प बसणार नाही मी। काय बोलतेस तू आई? काय बोलतेस? तुम्हा सगळ्यांना माहितीये मला या गोष्टी पटत नाहीत। मग माझ्या रूम मध्ये हे सगळं होऊ देईन का मी? तिला फक्त तिचा भाऊ हवाय। आणि तो विषय सोडून तुम्ही सगळं करताय।
आता दादासाहेबां गुरुजींपेक्षा स्वतःला लई शाणा समजायला लागला तू. कालची आलेली पोर आहे ती आणि तिच्यासाठी कोणाशी भांडतोयस तू लक्षात येतंय तुझ्या? गुरुजींनी काय सांगितलंय लक्षात आहे ना? नाही सोडा ना यार तो विषय, प्लीज सोडा तो विषय. त्या गुरुजींच्या सांगण्यावरून सगळ्यांचं आयुष्य वेठीला धरलंय तुम्ही. सोप्या गोष्टी अवघड करून ठेवल्या आहे. हिनं अवघड करून ठेवले आहेत. आणि आता आम्ही जे इथं आलोय ते तुमच्याशी वाद घालण्यासाठी नाही. मालती, काय सापडलं का? नाही दादासाहेब. मग कशाच्या जोरावर तुम्ही म्हणालात? हो दादासाहेब, ते काय गे अमोक भाऊजींना पुढं करून जो तांब्याचा कलश मागवला होतास तो कुठे ठेवलायस? घटस्थापनेसाठीच हवा होता ना तुला? कुठे आहे मग तो? बोल की. हाच का? मालतीचा डाव तिच्यावरच उलटवतीयस तू. अशी चुकायची नाही ती. माझ्या तालमीत तयार झालीये ती. खरं सांगायचं, घटस्थापना कुठं केलीये काय विचारतीये मी? हा घे कलश. घरातला घेतलास तर संशय येईल त्यासनी. अगदी बरोबर. काकू, मी ह्याच खोलीत घटस्थापना केली तर चालेल? अगं कर की, विचारायचं काय त्यात? दातखीळ बसली का आता तुझी? सांगता येईना घटस्थापना कुठे केली ती? अहो, काय विचारते मी? आई प्लीज थांबवे. हे बघ, आम्हाला हे समज करायची हौस नाहीये, पण हिनं भाग पाडलंय. अहो भाऊजी, जर हिनं घटस्थापना केलीच नाहीये तर तुमच्या खोली बाहेर चिखलाची पावलं आलीच कशी? हिचीच पावलं आहेत ती. बाहेर गेली असणार फुलं आणि माती आणायला. काल तुमच्याकडून कलश मागवला आणि आज बाहेर सांडलेलं धान्यही दिसलंय मला. या समजांचा अर्थ काय होतो? काय येडे की खुळा आम्ही? ओ नो, ती पावलं पुसायचं लक्षातच नाही आलं. अगं बोल की. नाही, खरं आहे, ती पावलं माझीच आहे. घरात घुसमटल्यासारखं होत होतं म्हणून मी बाहेर मोकळ्या हवेत गेले. पाऊस पडायला लागला म्हणून मी परत आले. पावलं उमटली असतील हे लक्षातच नाही आलं. सॉरी हा, मी साफ करून देते. मी खोटं बोलायला लागली ग तू? तुझ्या तोंडावर दिसतंय खोटं बोलतीयस ते. आई सापडलंय का काही? सापडलं का घरात काही? सापडलं का?
नाही ना मग प्लीज थांबवा हे सगळं आता. थांबवा हे सगळं आता. वा वा अमोघराज लयच पुळकाल आहे या मुलीचा तुम्हाला. फौजदार नाही दादासाहेब एरवी तुम्ही पाहिलंच असेल. हा माझं लग्न माझ्या मनाविरुद्ध झालं, माझं लग्न माझ्या मनाविरुद्ध झालं असं बोंब ठोकत होता. पण आता काय करतोय? हा अरे ही मुलगी आपल्याला उद्ध्वस्त करायला आली आणि हिला पाठीची घालतोय तू. ठीक आहे काही हरकत नाही, घाल पाठीशी. पण उद्या कुणाला काय बी झालं तर त्याची जबाबदारी तुझी. हे सगळं मला सांगण्यापेक्षा स्वतः काय करतोयस ना ते बघ आधी. दादासाहेब आणि काकासाहेब तुला पाठीशी घालतायत म्हणून सगळं निभावताय आणि ही सगळी गुंडगिरी आहे ना. ए मिलिंद गुंड कुणाला म्हणतोयस? दरारा आहे मिलिंदचा दरारा, म्हणून अजून हे पाटलांचं घर साबूत आहे. तुझ्यासारखं गुळमुळू राहिलो असतो ना तर कोण कुठे काय घेऊन गेला असतं कळलं पण नसतं. फौजदार अहो बघा ना दादा साहेब काय. मोठा भाऊ आहेस म्हणून शांत आहे आणि आता हे जे काही केलंस ना ते तुझ्यापेक्षाही खूप चांगलं करू शकतो मी. अरे मग कर ना दादासाहेब, फायनल होऊन जाऊ दे. काय चाललंय तुमचं? हे असं वागून तुम्ही घर येत ठेवणार आहात का? सॉरी दादासाहेब, पण घराच्या एकीला तडा जाईल असं मी कधीच काही करणार नाही. मनाविरुद्ध केलेलं हे लग्न त्याचा सगळ्यात मोठा पुरावा आहे. तुमचं सगळं सॉल्व्ह झालं असेल, काही सापडलं नसेल तर तुर्तास तरी हे सगळं थांबवा. थांबवलं. पण एक गोष्ट लक्षात ठेवा युवराज, गुरुजींचा शब्द हा पाटील घराण्यासाठी शेवटचा आहे, फायनल. चला. आत्ता तरी आम्हाला घटस्थापना केल्याचं दिसत नाहीये, पण घटस्थापनेचा विचार जरी मनात असेल तरी काढून टाकायचा. आई साहेब तुम्हाला सांगते, तशी दिसते ना तशी साधी नाहीये ती पोरगी. शीतलताई ते बाहेरचं तेवढं आवरून घ्या. ते राहू दे, ते ठेवून द्या. बर तुम्ही एवढ्या वेळा खडसावून तिला विचारलं तरी एक बी शब्द काढला तिने तोंडातून नाही. त्याचाच तर मनस्ताप होतोय ना मला. ही पोरगी लई उर्मटपणे वागतीये घरात. घरात आल्यापासून माझ्या घराची शांतीच बिघडून टाकली हिने. गुरुजी म्हणतायत ना नवरात्रीत काहीतरी घडणार आहे. मलाही आता टेन्शन यायला लागलंय. समद वातावरणच बिघडून टाकले या पोरीनं. मिलिंद आणि अमोघ एकमेकांशी भांडतात, पण एवढे हमरातुमरीवर आलेले कधीतरी बघितले होते. गुरुजी म्हणतायत घरात शांतता ठेवा आणि घडतंय समद उलटच. लई डोसकं फिरायला लागलंय बघ माझं आता. आई साहेब तुम्ही काय बी काळजी करू नका. बघा आपण दोघी आहोत ना. मी एक काम करते, तुमच्यासाठी फर्स्ट क्लास चहा टाकते. बघा नकोय मला. अहो आई साहेब तुम्हाला बरं वाटेल. मालती नकोय मला. बरं राहिलं थोडंसं ज्यूस घ्या मग. मालती अहो आई बरं जाऊ दे.
पण मी काय म्हणते आई साहेब, आपले अमोक भाऊजी शांत आहेत म्हणून त्यात तुम्ही ह्यांना बघितलात ना, यांचा राग म्हणजे अगदी नाकावरच असतो. तरी बरं आहे दादासाहेब होते म्हणून थोडक्यात निभावलं, नाही तर काय खरं नव्हतं आज. एक लक्षात येतंय का तुझ्या? तिनं घटस्थापना केली आहे याचा आपल्याला संशय आलाय तर घरातलं वातावरण एवढं बिघडलंय. आणि तिने जर का खरंच केली असेल ना तर काय होईल याचा विचारच करवत नाहीये बघ मला आता. लई टेन्शन आलंय बघ. गुरुजी म्हणतात ते समज खरं होणार आहे का काय अशी भीती वाटायला लागली आता. आई साहेब तुम्हाला सांगते 100% तिने घटस्थापना केली आहे बघा घरात. नाही म्हणजे ती फळं फुलं माती कलश समजा एकदम फिट बसतंय. पण गावलं काहीच नाही ना आपल्याला. तेच तर. तू म्हणतेस ना ते आता मला खरं वाटायला लागलंय. ही मुलगी नक्की जादूटोणा करतेय बघ. हा 4 माणसं तिच्यावर लक्ष ठेवून हो तरी बी गुंगारा देते. फार बारकाईनं लक्ष ठेवावं लागणार आहे तिच्यावर. अहो आई साहेब मी हाय ना, तुम्ही बघाच एकदम बारीक लक्ष ठेवते तिच्यावर मी आता. मालती गुरुजी सांगतात ते समज खरं होतं हे ध्यानात ठेवायचं. तवा जे काही करायचं ते जपून. होय आर्या, काकू हे बघ काय, हे फुल इतक्या वर्षांनी पहिल्यांदा ब्रह्मकमळ उमललंय. छान आहे, मी पहिल्यांदाच पाहते हे फुल. अगं ही साधी सुधी गोष्ट नाही, मोठी उलतापालत होणार आहे. सगळा अंधार दूर जाऊन आनंदाचं फुल उमलणार आहे. हे घे, हेच वा देवीला आणि आशीर्वाद घे तिचा. बघ तुझं व्रत सुफळ संपूर्ण होतं की नाही. आणि मला माहिती आहे तुझा भाऊ बी तुला नक्की भेटल. सर काकू हे कोणी पाहिलं तर? आता अगं पण दिसते. होय, काकू तुमची जपमाळ देता? होय, घे की. आता चल. थांबा.